माऊली ट्रेडर्सचे फाउंडर मालक आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय रणजितजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे घेतला जाईल। मी विनंती करेन आमचे राजू रोडे सरांना की आपल्या शुभस्थिती मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे। या जवळ या जरा इकडे सगळ्यांनी इकडे यायचं जवळ या प्लीज। समोर यायचे समोरच्या दिशेने या प्लीज मी विनंती करेन। त्याचबरोबर नंतर मी आदरणीय रविराज पाटील साहेब अस्वाड हॉटेलचे मालक यांचे ते शुभ सन्मान घेतला जाईल। तर विक्रम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत परंतु त्याचबरोबर अनिलजी शिंदे साहेब यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल। अनिलजी शिंदे साहेब तर दुर्गेश यांना विनंती करेन की आपल्या शुभस्थिती मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा। आदरणीय अनिलजी शिंदे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। शुभ सन्मान इथे होताना पाहायला मिळतो। थोडेसे जवळ या मित्रांनो, या इकडे जवळ या, जवळ या। काटकर साहेब या आपली टीम घेऊन, सनबूर टीम या नेक्स्ट स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हाल, या इकडे जवळ या। चला त्याचबरोबर रविराज पाटील साहेब अस्वाड हॉटेलचे मालक इथे उपस्थित। रविराज साहेब अस्वाद हॉटेलचे मालक यांचे शुभ सन्मान घेतला जाईल आणि त्यांच्याकडून आम्हाला इथे पाहायला गेले तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र देण्यात आलेलं आहे। रोख रक्कम 12,000 रुपये अस्वाद हॉटेल कोपरेखेरणे सेक्टर 4 मध्ये आहे। त्यांच्याकडनं आम्हाला 12,000 रुपयाचा इथे मात्र देण्यात आलेला आहे आणि निश्चितच आपण एकदा अस्वाद हॉटेलला भेट द्या। चविष्ट स्वादिष्ट तुम्हाला इथे मात्र क्वालिटीचं असलेलं जेवण मिळेल। त्यावेळी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये इथे देण्यात आलेले ते आदरणीय हरीजी पाटील शेठ यांचे ते शुभ सन्मान इथे घेतला जाईल। धनाजी मस्कर साहेब यांचे शुभस्थिती इथे मात्र दाजी आमचे त्यांच्या शुभस्थिती मात्र हा शुभ सन्मान घेतला जाईल। आदरणीय हरीश पाटील शेठ यांचा शुभ सन्मान इथे यंत्र घेतला जातोय। त्याचबरोबर मालिकावीर आम्हाला इथे कॅश सौजन्य करण्यात आलेले आहे 2222 रुपये ते माननीय कुमार ऋषी पाटील यांचा ते शुभ सन्मान इथे घेतला जाईल। ऋषिकेश पाटील तर विनंती करेन ऋतुराज पाटील यांना की आपण सन्मान इथे स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज सौजन्य कुमारी जिजा अक्षय शिंदे तर अक्षय शिंदे कृपया आपण इथे असाल तर या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। उत्कृष्ट फलंदाज सौजन्य जिजा अक्षय शिंदे यांच्याकडून करण्यात आले तर अक्षय शिंदे ओमकार आपण याचा आपल्याच आपणच इथे स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य श्री वैभव सुर्वे जर का आपण इथे असाल तर आपलाही शुभ सन्मान इथे घेतला जाईल। पहिल्यांदा इथे अक्षय शिंदे यांच्या वतीने ओमकार यांचा शुभ सन्मान घेतला जातोय तर वैभव सुर्वे तर त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य वैभव पाटील यांच्याकडनं आम्हाला करण्यात आलेले आहे त्यांचे शुभ सन्मान इथे घेतलं जाईल। मंडप सौजन्य श्री गोविंद मोहने साहेब श्री विठ्ठल गोरे साहेब शुभ सन्मान इथे घेतला जाईल। आदरणीय मंडप सौजन्य ज्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे ते गोविंद मोहिने साहेब आणि श्री विठ्ठल गोरे साहेब यांचा ते शुभ सन्मान मात्र घेतला जातोय। त्याचबरोबर मैदान सौजन्य श्री राम पाटील प्रोपरायटर शिव कंस्ट्रक्शन तर विराज पाटील यांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। श्री राम पाटील साहेब प्रोपरायटर शिव कंस्ट्रक्शन मैदान सौजन्य ज्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे तर मी विराज पाटील यांना विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। युट्यूब सौजन्य आम्हाला करण्यात आलेले श्री रोहन मोहिते कॉन्ट्रॅक्टर इथे मात्र आहेत आणि त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे ते रोहन मोहिते यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत। चेंडू सौजन्य श्री महेश बाईगडे यांचेही मनापासून आभार। डीजे सौजन्य श्री आकाश टेप साहेब LIC एजंट
त्यांचाही मी मनापासून आभार. पाणी सौजन्य श्री विराज पाटील. विराज पाटील आपण याचा आहे आपला शुभ सन्मान केला जाईल. प्रवीण सरांना विनंती करेन की आपण इथे विराज पाटील यांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. विराज पाटील आपण पाहतोय इथे शुभ सन्मान इथे घेतला जातोय. जेवण नाश्ता सौजन्य श्री संजय देसाई साहेब या आमचे कार्याध्यक्ष आदरणीय संजय देसाई साहेब यांच्याकडनं जेवण सौजन्य करण्यात आलेलं आहे. तरी संजय देसाई साहेबांचे ते शुभ सन्मान घेतला जाईल. संजय देसाई साहेब यायचे प्लीज. त्याचबरोबर सामनावीर सौजन्य आदरणीय राजू रोडे सर. SR गॅस किट चे मालक आदरणीय राजू रोडे सर सामनावीर सौजन्य इथे मात्र त्यांच्याकडनं करण्यात आलेले आहे. सामनावीर सौजन्य आदरणीय SR गॅस किटचे मालक आणि त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा आपण ठेवली होती ईशान चषक 2024. त्यावर पंच सौजन्य श्री रणजित माने. तर त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि समालोचक सौजन्य श्री धनाजी भिसे त्यांचंही मनापासून आभार. विशेष सहकार्य श्री युवराज पाटील साहेब यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर सुनील साहेबांना विनंती करेन की आपलं सुनील आलेकर साहेबांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान इथे घेतला जाईल. तरी आपण इथे यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय राहुलजी पेंढारकर साहेब यांचे ते शुभ सन्मान मात्र घेतलं जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच पाटण तालुक्यात समवेत हे व्यक्तिमत्व सदा वेळी मात्र इथे उपस्थित असतात. राहुलजी पेंढारकर साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र इथे घेतला जातोय. विक्रम पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत ज्यांच्याकडनं आम्हाला सगळ्या आकर्षक ट्रॉफीज इथे मात्र आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. तर विक्रम पाटील साहेब यांचे ते शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि त्याच युट्यूब चॅनल कडनं लाईव्ह आपण पाहू शकते. आदरणीय सगळे ट्रॉफीज ज्यांच्याकडनं आम्हाला स्पॉन्सर केल्यात ईशान चषक 2024 साठी विक्रम पाटील साहेबांचा शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. जाधव बॉस यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संस्थापक आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नवी मुंबई जिल्हा संघटन पाटण तालुका कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड तुम्हा सर्वांचे लाडके आणि पाटण तालुक्याला ज्यांनी जिवंत केलंय पाटण तालुक्याला मात्र बहार दिली पाटण तालुक्याचं मात्र नाव उंचावर नेण्याचं काम केलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवा जाधव बॉस यांच्यासाठी. अध्यक्षांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. चांगलं व्यक्तिमत्व इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. या व्यक्तिमत्वाने या पाटण तालुक्याला एक वेगळ्या उंचीवरती नेलंय. पाटण तालुक्याचं क्रिकेट कसं बहरत जाईल त्यासाठी मात्र अहोरात्र मेहनत ज्यांच्याकडनं केली जाते ते एकच नाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाजताना पाहायला मिळतोय आणि ते नाव आहे शिवा जाधव बॉस यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. चला तरी आता आपण लगेच बक्षीस वितरणाकडे जाऊया. तर बक्षीस वितरण इथे मात्र घेतला जाईल आणि
चला लगेच आपण इथे बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहोत आणि मी विनंती करेन आता चारही टीमने मात्र इथे यायचं आहे। प्रथमतः इथे उत्कृष्ट फलंदाज मात्र दिला जाईल आणि उत्कृष्ट फलंदाज ठरतोय टीम नवलाई जिंतीचा प्रदीप नालावडे। चला प्लीज यायचं आहे। प्रदीप नालावडे जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे। आता थोडेसे जवळ या, आता तुमचा मात्र इथे स्वागत सत्कार इथे मात्र केला जाईल आणि मी विनंती असेल प्लीज आपण सगळ्यांनी जवळ या। आता चला इथे सगळे जवळ या। टीम नवलाई जिंतीचा प्रदीप नालावडे ठरतोय 69 धावा अगदी याच्या नावावरती मात्र पाहायला मिळतात। उत्कृष्ट फलंदाज ईशान चषक 2024 आणि मी विनंती करेन इथे जिजा अक्षय शिंदे यांच्या वतीनं आदरणीय प्रवीण पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा मात्र पुरस्कार मात्र दिला जाईल। तरी नवलाई जिंती टीमचा हा प्रदीप नलावडे ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कॉंग्रॅच्युलेशन। आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर बॅट आणि त्याचबरोबर शूज इथे मात्र दिले जातील। बॅट कुरिअरने घरी पोस्ट केली जाईल कारण न्यायला अडचण नको। त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज मी प्रथमतः इथे सन्माननीय वैभव सुर्वे साहेब यांना आणि अमर पवार यांना विनंती करेन की आपण आपल्या दोघांच्या शुभहस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल। आणि भवानीनगर सलवे टीमचा नवनाथ कदम उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय। प्लीज यायचा आहे। नवनाथ कदम उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना मी विनंती करेन की आपण या। तर वैभव सुर्वे सर आणि अमर पवार सरांना मी विनंती करेन आपल्या शुभहस्ते नवनाथ कदम यांना इथे ही ट्रॉफी द्यायची आहे। टीम नवनाथ कदम इथे आपल्याला पाहायला मिळते, त्यांना पुरस्कार इथे मात्र दिला जातोय। वैभव सुर्वे सर आणि अमर पवार सरांच्या शुभहस्ते उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील इथे। त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हटल्यानंतर खूप जमेची बाजू। मी पहिल्यांदा श्री वैभव पाटील सर आणि ऋतुराज पाटील वैभव पाटील सर इथे अनुपस्थित आहेत, तर मी ऋतुराज पाटील साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे। आपल्या शुभहस्ते हा पुरस्कार दिला जाईल। आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आजच्या दिवसामध्ये 5 झेल इथे मात्र घेतलेले आहेत। आता खेळाडू आहे शिवछावा सनबोर टीमचा आशिष। चपली यायचा आहे आशिष। आपण शिवछावा सनबोर टीमचा मात्र आशिष उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इथे मात्र ठरतोय। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आशिष ला मात्र दिला जातोय। तर मी हा पुरस्कार देण्यासाठी ऋतुराज पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा पुरस्कार इथे मात्र द्यायचा आहे। ऋतुराज पाटील, वैभव पाटील साहेब इथे उपस्थित नाही, त्यांच्याच वतीने मात्र ऋतुराज पाटील इथे हा पुरस्कार देतात। आशिष यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला। त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल। तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र ठरलंय। आज टीम थोडस कमी पडले। शिवछावा सनबोर टीम प्लीज यायचं आहे सगळ्यांनी, इथे उभे राहा सगळ्यांनी। शिवछावा सनबोर, तर मी विनंती करेन इथे आदरणीय राहुलजी पेंढारकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते फक्त कॅप्टन पुढे या आणि बाकी सगळ्यांनी इथे समोर बसायचं आहे। कॅप्टननी वर या आणि बाकी सगळ्यांनी इथे बसायचं आहे, म्हणजे चांगलं फोटोशूट करता येईल। चला या इकडे कॅप्टननी वर या आणि बाकी सगळ्यांनी इथे बसा। तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे ठरलंय। शिवछावा सनबोर टीम सगळे मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक इथे मात्र दिला जातोय। त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं आणि शिवछावा सनबोर टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत। आज पाहायला गेलं तर चतुर्थ क्रमांकावरती इथे तुम्हाला समाधान मानावं लागलं। समाधान मानावं, तिथेच बसायचं, तिथेच बसा 2 मिनिटं तिथे।
तर इथे चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. कुठे कमी पडली टीम? टीम तशी आमची कुठेच कमी पडली नाही. आम्ही जेवढा प्रयत्न करायचा तेवढा केला. ह्यावेळी आम्ही पहिल्यांदा यावेळी आलो आहे ह्या प्राईजमध्ये. आम्ही 3 वर्ष ह्या ट्रॉफीसाठी झटत होतो आणि आज हा संघर्ष आमचा इथे संपला आहे. यात आम्हाला खूप आनंद आहे. आमच्या टीमनं खूप मेहनत घेतली. आज प्रत्येक प्लेअरने प्रत्येक खेळाडूने जी मेहनत घ्यायची होती ती घेतली. क्वार्टर फायनलमध्ये पाहायला गेलं तर चांगला खेळ होणं अपेक्षित होता, परंतु तुम्हाला असं कॅप्टन म्हणून क्वार्टर फायनलमध्ये कमी पडला म्हणता येणार नाही. पण गेम कुठे फसला, कुठे मात्र इथे फसगत झाली की मॅच पराभवाच्या दिशेने गेली? थोडी बॉलिंगमध्ये जरा आमचा जे जी लेंथ टाकायची होती त्या लेंथमध्ये आमचं बॉल पडलं नाहीत. पण जेव्हा प्रयत्न केला ते प्रेशरमध्ये होता जरा खेळाडू त्याप्रमाणे त्याने चांगली बॉलिंग टाकली. यस, थँक्यू. आणि पुढील स्पर्धांसाठी कदाचित तुम्ही चॅम्पियन ठराल आणि त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या क्रीडा रसिकांकडून आणि टीम कडून. त्याचबरोबर टीम तृतीय क्रमांकाचं मानकरी इथे मात्र ठरतोय आणि मी इथे विनंती करेन विठ्ठलजी गोरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते मात्र हा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र दिला जाईल. तरी मी तृतीय क्रमांकाची टीमला विनंती करेन भवानी नगर सर्वे टीम, चला या भवानी नगर सर्वे टीम. बघा फोटो काढायला कोणी जायचं नाहीये लगेच इथे. सनबुल टीम आपण इथे थांबा, नंतर फोटो काढा प्लीज. चला या सनबुल टीम, आपण जायचं नाही, समोर उभं राहायचं, त्याच्यानंतर तुम्ही फोटो काढायचे आहेत प्लीज. फोटोज नंतर काढा. तर भवानी नगर सर्वे टीम या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी इथे मात्र ठरतोय. कॅप्टन वर यायचा आहे, बाकी सगळे खेळाडू तिथे बसा. हे चांगलं आहे राजू रोडे सर, म्हणजे कॅप्टन किती महत्वाचा असतो तेही समजतो. कारण कधी कधी असं होतं की जा रे तू कॅप्टन राहा, असं बरेच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. परंतु कॅप्टनचं महत्व काय असतो ते प्रत्येकाला जाण असली पाहिजे. म्हणून तर कॅप्टन आपल्याला वर पाहायला मिळत आहेत आणि बाकी सगळे खेळाडू चला इथे एक फोटो काढायचा आहे प्लीज. जिंती टीम पाहायला गेलं तर सांगू इच्छितो की अगदी 5 खेळाडू घेऊन पहिली मॅच खेळले, कमी खेळाडू घेऊन इथे मात्र मैदानामध्ये उतरले आणि त्यानंतर पाहायला गेलं तर अगदी या चषकापर्यंत पोहोचलेत आणि बक्षीस पात्र ठरले. तर कॅप्टन आपल्या समवेत जोडले गेलेत, अमर कदम सोबत जोडले गेलेत. अमर कदम आपण पाहायला गेलं तर तृतीय क्रमांकावरती ते समाधान मानावं लागलं. जर पाहायला गेलं तर एक चांगला चषक, वर्ल्ड कपची कॉपी. कुठे मॅच फसली तुमची क्वार्टर फायनल मध्ये? तुमची बॅटिंग लाईन जरा थोडी फसली आणि ही आमची 2024 ची सुरुवात तर चांगली झालेली आहे. नववर्ष, नवपर्व, नवगंध, अगदी एका ट्रॉफीने मात्र सुरुवात होते. काय म्हणाल आमच्या आयोजनाविषयी? आज आयोजन एकदम चांगलं आहे. काल आम्ही शनिवारी खेळलो. आज सेमीफायनलला आम्ही जर आमचा गेम फसला, फक्त बॅटिंग लाईन झाली नाही, त्याच्यामुळे आमचा 3rd नंबरवरती आम्हाला समाधान मानायला लागते. यस, थँक्यू व्हेरी मच. तुमचं मनापासून आभार. जय भवानी क्रिकेट क्लब सलवे टीम ठरतोय तृतीय क्रमांकाचं मानकरी. आता द्वितीय क्रमांकाचं मानकरी मी विनंती करेन इथे, आणि पहिल्यांदा मी इथे दुर्गेश शिंदे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते, आणि त्याचबरोबर विक्रम पाटील साहेब यांना विनंती करेन आपण आपल्या शुभास्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं. त्याचबरोबर आदरणीय धनाजी मस्कर साहेब आणि विक्रम पाटील साहेबांच्या शुभास्ते ते मात्र ही ट्रॉफी दिली जाईल. आणि मी विनंती करेन द्वितीय क्रमांकाचे मानकरी मराठा वॉरियर्स जुळेवाडी, प्लीज या इथे मात्र. आदिक काटकर, सचिन काटकर, शैलेश काळे, पूर्ण आर्मी जुळेवाडीची इथे यायचं आहे. कॅप्टन वरती येईल आणि विक्रम पाटील साहेबांना विनंती करेन, धनाजी मस्कर मामा आमचे, त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे ही ट्रॉफी द्यायची आहे. तर आपण पाहतोय इथे अधिक काटकर यांना ही ट्रॉफी घेण्यासाठी फोटो शूट होईल. खूप छान इथे खेळ
आणि द्वितीय क्रमांकाचं मानकरी इथे पाहिलं गेलं तर टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. चला पुन्हा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेत टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि आपल्या समवेत ऍज अ कॅप्टन अधिक काटकर सर इथे मात्र जोडले गेलेत. अधिक काटकर सर काय म्हणाल? यस डेफिनेटली. अधिक काटकर आपल्या समवेत जोडले गेलेत. अनेक वर्ष क्रिकेट बरोबर जोडले गेलेत. पाटण तालुक्यासाठी खूप महत्वाची योगदान आणि त्याचबरोबर टीमसाठी आपल्या गावासाठी सुद्धा. फायनल मध्ये टॉस हरला त्याने पाहिलं गेलं तर गेम इथे संध्याकाळचा सत्र होता. कुठे फसला गेला तुम्हाला काय वाटतंय? ॲक्च्युली सेकंड ओव्हरला आमच्या रन कमी झाल्या त्यामुळे थोडं, नाहीतर आम्ही मॅचमध्ये होतो. शेवटी त्या जयंतीला पण त्यांनी चांगला खेळ केला. येस पहा, हा महत्वाचा आहे की समोरच्या टीमनं खूप चांगला खेळ केला. बेस्ट ऑफ लक तुम्हालाही नेक्स्ट स्पर्धेसाठी असेल. थँक्यू व्हेरी मच. तर चला इथे आता मात्र आपण अशा इथे मात्र ट्रॉफीकडे जात आहोत की मालिका वीर इथे मात्र इथे मला वाटतं सनबोर टीम उपस्थित आहे परंतु टीम चला इथे यायचं आहे. मालिका वीर, मालिका वीर इथे मात्र दिला जाईल. आणि मालिका वीर कोण असेल? या इकडे जवळ मालिका वीर कोण असेल? त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी आलेकर साहेब आणि गणेश साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. आदरणीय सुनीलजी आलेकर साहेब आणि गणेश कदम साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. चला इथे यायचंय प्लीज. तर मालिका वीर, मालिका वीर कोण आहे सांगा लवकर. तर मालिका वीर इथे थोडासा अंदाज लावला जात आहे. तर मालिका वीर, मालिका वीर मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू, स्टायलिश खेळाडू ज्याची हेअरस्टाईल नेहमीच मात्र इम्प्रेस करतोय आम्हाला, ते शैलेश काळे ठरतात या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट खेळाडू. मी ऋषी पाटील सर यस गणेश सर विनंती करेन इथे या लवकर. आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळते इथे. शैलेश काळे यांना मात्र दिला जातोय मालिका वीराचा पुरस्कार. सर्व उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील ईशान चषक 2024 ची दमदार सुरुवात. काय म्हणशील 2024 आणि 2024 मध्ये मालिका वीर आकर्षक ट्रॉफी शैलेश काय म्हणशील आज? कारण आमच्या टीमचा 2 महिन्यापासून बॅटपास चालू होता, पण आता नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली. सगळ्यांच्या बॅटीला पण बॉल लागलेला आहे. तर आम्ही असं नक्कीच चांगला खेळू आणि चांगला प्रयत्न करून आम्ही फायनलपर्यंत पोहोचू. यस आज थँक्यू व्हेरी मच शैलेश आपल्या समवेत जोडले गेले होते. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. हा चषक ईशान चषक 2024 चा जो चषक होता त्याच्या वाढदिवसानिमित्त तर पप्पू माझा ब्रदर आहे, चुलत भाव. थँक्यू व्हेरी मच.
एका झाडाची 100 झाडं मात्र केली जातील. शिवा जाधव द बॉस. आणि त्यानंतर मी विनंती करेन या पाटण तालुक्याचा बाहुबली अर्थातच पाटण तालुकाचे मात्र अगदी आधारस्तंभ आणि आपल्या टीम्स पाहायला गेलं तर या आयोजनाचे मुख्य ज्यांच्या खांद्यावरती भार मात्र होती ते आपण DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड. नेहमीच मी पप्पू यादव असा उल्लेख करेल परंतु आमचे पप्पू पाटील मुकादम यांना विनंती करेन की आपण इथे पुढे यायचं आहे. मी अगदी इथे विचार करेन. पप्पू सर काय म्हणाला. आज पाहायला गेलं तर गावाचं आयोजन म्हटल्यानंतर पूर्ण प्रतिष्ठा पणाला लागते. त्यानंतर राजू सरांचा वाढदिवसाचं औचित्य साधलं गेलं आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. पाटण तालुक्याचा क्रिकेट पाहिलं गेलं तर आज आम्ही समालोचक ही आम्हाला ही माहिती असतं की पाटण तालुक्यामध्ये कॉमेंट्री करायला मिळेल अशी आवड आम्ही इच्छा व्यक्त करत असतो. पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सर्व उत्कृष्ट ही आपल्याला असोसिएशन पाहायला मिळतं. आणि आज तुमचं आयोजन काय म्हणाले आयोजनाविषयी. आयोजन तर हे आमचं मला वाटतं तिसरं आहे. आयोजन होत राहतील पण आयोजन आम्ही करतो त्याचा सर्व तुम्ही बोलाल तर आमचे जे आदरणीय पाहुणे मंडळाचे आम्हाला स्पॉन्सरशिप करतात बक्षीस देतात त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. दुसरी गोष्ट हे जे आयोजन कराय मॅनपॉवर जी लागते ती आमच्या पाटण तालुक्यामध्ये तुम्ही बोलत असेल की DKची टुर्नामेंट आहे तर DKची मॅनपॉवर कमी पडली ना कोणत्याही टीममधल्या पोराला तुम्ही आवाज दिला ना तर तो एकाही मिनिटाचा विचार न करताना आपल्याला सपोर्ट करतो. तो कोणतंही काम असू द्या तुमचं पाणी द्यायचं असू द्या किंवा कोणतंही असू द्या तो 0 मिनिटात ते काम करतो. यस आम्हाला या स्पर्धा होती परंतु पप्पू पाटील आणि राजू रोडे सर बॉसचं नाव आलं ते टाकून आम्ही इथे पळत आलो कारण आम्हाला माहिती आहे ही माणसं खूप गोड आहेत आणि इथे चांगलं आयोजन असं मात्र पाहायला मिळेल. तुम्ही आपल्या गावासाठी आणि गावाची टीमसाठी काय तुम्ही मार्गदर्शन करायला येते किंवा काय इथे तुमच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे DK स्पोर्ट्ससाठी. DK स्पोर्टसाठी आजचं बोलाल तर सर्व टीमनी सर्व मेंबरनी खूप सहकार्य केलं. त्यात आमचे इंद्रजित पाटील सकाळी ते मला वाटतं 5 वाजता वसईवरून निघाले. एक मॅच खेळले आणि अर्जंटमध्ये रिटर्न गेले. पण कोणतीही मॅच असू द्या गावावरून सुनील आमचा सागावकर असेल गावावरून येतो इंद्रजित पाटील दादा असेल वसईवरून येतात पण पूर्णपणे आम्ही 100% आनंद घेतो. आमच्या गावाचं नाव जेवढे मोठं करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. हेच आहे कारण ग्रामीण क्रिकेट आणि हा क्रिकेट पैशासाठी नाही तर नावासाठी नाही तर गावाच्या नावासाठी खेळला जाणारा हा क्रिकेट आहे. आणि म्हणून तर आज 2 दिवस DK स्पोर्ट्स आणि पाटील अवॉर्ड या गावाचा नावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळेल. तर थँक्यू व्हेरी मच सर. आपण इथे पाहायला गेलं तर आपल्या मनापासून आभार. आणि मी इथे शुभसन्मान एक इथे असं घेतोय MTC ओम साई MTC ह्या चॅनलला हाहाकार माजवलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अक्षय शेठ मात्र कोणी गावचा सितारा ज्यांनी मात्र चांगली क्लिअरिटी चांगले व्हॉइस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केले. पाटण तालुक्याला हक्काचं चॅनल इथे मात्र पाहायला मिळालं. अनेक ऑर्डर असतात परंतु पाटण तालुका सोडून न जाणारा MTC वाला आमचा अक्षय शेठ. ब्रँड इज ब्रँड नाव आहे अक्षय शेठ मात्रे खोडेगाव. चांगले क्लिअरिटी अनेक ठिकाणावरून या चॅनलला मागणी असते कारण MTC म्हटल्यानंतर तुमची स्पर्धा यशस्वीच आलेला पाहुणा जरी कोपऱ्यात बसला असला तरी त्याला टिपण्याची क्षमता आमच्या MTCच्या कॅमेरामन आणि अक्षय शेठ मात्रे यांच्याकडे आहे. थँक्यू व्हेरी मच. वर ये बंद करते. त्याचबरोबर अक्षय काय म्हणशील. मित्रांनो
त्याचबरोबर 2 दिवस सातत्याने मात्र आपण आवाज ऐकलात लव जाधव सर यांचा तो शुभ सन्मान घेतला जाईल. तर मी लव जाधव सरांना विनंती करणे की आपण इथे यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. लव जाधव सर. तर थँक्यू व्हेरी मच. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाकडे आपण जाऊया. तर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेतील चॅम्पियन इथे मात्र ठरलाय टीम. हॅलो, एक महत्वाचा एक सत्कार राहिलेला आहे. आपले समालोचक रुपेश पाटील सर, त्यांचा सत्कार आमचे राजू रोड सर घेतील. रुपेश पाटील सर, तुमच्यासाठी माझ्याकडून 2 शब्द. हे जे मैदान आहे इथं एक प्लेयर आतमध्ये खेळतो, पण ज्यावेळी तुम्ही इथे बोलताना तो खेळत खेळत नाचतो, नाचत नाचत खेळतो. तुमच्या त्या वाणीमध्ये जो गोडवा आहे ना तो मला वाटत नाही कोणत्या गाण्यामध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही बोलताय तोपर्यंत क्रिकेट खेळणार. आणि तुम्हाला पाटण तालुक्यामध्ये तुम्ही मला वाटतं 1-2 वर्ष झालं समालोचन करताय. 2 शब्द तालुक्यासाठी, 2 शब्द डीकेसाठी. तेच म्हटलं मी पहिल्यांदाच, कारण आज पनवेल तालुक्यामध्ये एक स्पर्धा होती मला आणि किरण सरांचा फोन आला आणि किरण सरांनी सांगितले की नाही, राजू रोडे सरांची स्पर्धा आहे आणि पप्पू पाटील साहेबांनी सांगितले की तुम्ही त्या स्पर्धेला हवेत म्हणून. आणि आवर्जून आम्ही या स्पर्धेला तो तिथला कॉल कॅन्सल केला. आणि पहिलं म्हटलं तर पाटण तालुक्याने ज्यावेळी आम्ही ज्यावेळी सुरुवात केली पाटण तालुक्यामध्ये, इथे आल्यानंतर याच्यामध्ये इथल्यापेक्षा पैसे तुम्हाला आमच्याकडे जास्त मिळतील, पण हा प्रेम तिथे मिळणार नाही. एक बिर्याणी मिळेल, संध्याकाळचा पाकिट मिळेल, परंतु हा प्रेम आहे ना, हा प्रेम तुम्हाला पाटण तालुक्याशिवाय कुठेच मिळणार नाही. म्हणून आमची पहिल्यांदा पसंती असते की पाटण तालुक्याच्या स्पर्धा कराव्या. अनेक स्पर्धा असतात, दूरवरचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत पोहोचतो, परंतु फक्त या पाटण तालुक्याच्या प्रेमापोटी एवढी माणसं प्रेमळ कुठेच मिळणार नाहीत. डीके चषक जरी पप्पू पाटील आमचे फणसासारखे वरून जरी इथे कडक दिसले असे, ते आतून अगदी फणसाच्या घरासारखे नरम आहेत. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर राजू सर यांचे ही 2 नावं पुढे आली आणि शिवा जाधव बॉस यांच्यासमोर तर आम्ही नेहमीच नतमस्तक असतो. या सगळ्यांनी जे प्रेम दिलंय ना त्याच्यापेक्षा आम्ही मोठी नाही आहेत. आणि त्यांचं प्रेम जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही पाटण तालुक्यापर्यंत जोडले जाऊ. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज किरण मस्कर सर यांचं प्रेम सातत्याने आमच्यावरती राहिलंय. असंच पाटण तालुक्याचं प्रेम आमच्यावरती राहू दे. डीके स्पोर्ट्स म्हटल्यानंतर दादा, मी कॉमेंट्री करत असताना नेहमीच मला असं वाटतं की डीके स्पोर्ट्स, तुम्ही म्हणाला डीके स्पोर्ट्स विषयी काय, तर डीके स्पोर्ट्स मध्ये म्हटल्यानंतर की खेळाडू ज्यावेळी मैदानामध्ये उतरतात सगळे बलाढ्य खेळाडू असतात. आणि जर पाहिलं गेलं तर दादा टीम असंच मला वाटत असतं. व तो चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतो. खूप प्रेमळ आहेत सगळे मात्र पाटण तालुक्यातील. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या. तर थँक्यू व्हेरी मच. मला इथे संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. तर चला जिंकती टीम आपण इथे यायचं आहे. थँक्यू. इथे पाहायला गेलं तर या इथे मी आदरणीय सगळे मान्यवरांना विनंती करेन. आमची टीम डीके स्पोर्टचे सुद्धा सगळे सगळे राजू सर, पप्पू पाटील सर, दुर्गेश्वर असतील, चला या आपल्या सगळ्यांच्या आणि सगळ्या मान्यवरांनी इथे उभं राहायचं आहे. सगळ्या मान्यवरांनी उभं राहायचं. कॅप्टननी वरती या. चला इथे यायचा. शिवा जाधव बॉस या, अमर कदम सर, संजय देसाई साहेब, राहुल सर या प्लीज. सगळ्यांनी इथे उभे राहा. एका फ्रेम मध्ये सगळेजण येतील जेणेकरून. तर विनंती करेन इथे प्लीज सगळेजण यायचं. संतोष दिसले सर. सर बॅक काढा, बॅक. त्याचबरोबर आणखी एक अनाउन्समेंट करतोय की येणाऱ्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार पाटण तालुका प्रीमियर लीगचा धमाका आपल्याला पाहायला मिळेल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा विजय असो. बघा आवाज आला नाही. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा
हा विजय जय जयकार होताना पाहायला मिळेल. आता म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय जयकार होईल. आणि मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक चॅम्पियन नवलाई जिंती टीम होताना पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक आणि कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूंचे मात्र इथे मी आभार व्यक्त करतो. सगळ्यांना मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि ही स्पर्धा इथेच संपली असं मी आदरणीय आलेल्या सर्व मान्यवरांचं अभिनंदन. आणि जर DK स्पोर्ट टीमकडून किंवा वैयक्तिक माझ्याकडून राजवाडेकडून जर काय चुकी झाली असेल तर क्षमा असावी. धन्यवाद. जय क्रिकेट.